चक्रधारी कांडप यंत्र आहे ना, हा. इथं मिरची कुटायची आपल्याला. इथं हा म्हणजे तू म्हणत होती हे गावरान पद्धतीने हा, दळायची हे आहे का हा, हा, हा. ते? म्हणूनच तू मला वाटतं एवढं लांब घेऊन आली मला. मग त्या साईडला लावा गाडी आता. माऊली हा डबा घे भाऊ. अरे आमची मिरची लावायची आहे. काय झालं ती म्हणा मी गावात म्हटलं तर ती म्हणा नाही ना गिरणीत नाही लावायची मला. तिचं म्हणणं असं झालंय का चांदुरी हायवेला आहे ना एक कांडप यंत्र झालेलं आहे तयार. तिथं जी मिरची दळते ना ती खूप चांगली राहते, तिला कलर मिळतो आणि मिरचीच कुठली जाते फक्त बाबाची असं दुसरा प्रकार काय होत नाही ती. तर याच्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडी माहिती पण द्या आणि आमची मिरची पण दळून द्या. चालेल चालेल बरं मावशी. ये. काय 2 किलो जास्त नाहीये. 5 मिनिटं देतो तुम्हाला. बरं 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 चालेल चालेल ठीक आहे. शिकल आपण इकडे बसू चा 5-10 मिनिटात येईलच ना लाईट, काय प्रॉब्लेम नाही ना. कारण आमचा माऊली आहे ना माऊली याची इच्छा आहे म्हणजे हा काय म्हणतो मम्मी त्या गिरणीमध्ये दळू नका आणि तिथं जे कांडप यंत्र राहतं ना जुन्या मिरची चांगली राहते. जुन्या काळातलं बा एकदम हे पहिल्यापासून बा. कांडपमध्ये म्हणजे- मिरची गाढ होती आणि चव लागत जुन्या म्हाताऱ्या कसं राहायच्या पहिल्या माहिती का तर खालबात्यात काही कुटायच्या बघा. होत्या. तसं आता मिक्सर निघाले पण आता ते आताची पद्धत 16 विषय पण जुन्या म्हाताऱ्या त्याच्यामध्ये ना खालबात्यात मिरची गाढ होती आणि वा. चवदार लागत. चवदार आणि- कलर पण येतो अरे वा असं. त्याच्यामुळे तिने मला एवढं लांब आणलंय. कुठून आलोय आम्ही 3 ते 4 किलोमीटर आलो इथपर्यंत. हा. मला आहे ना क्लासला जायचं थोडं लवकर करा ना. हो बाळा होईल ना देते. लगेच चालू करून द्या ना. हे दादा तुझी मिरची. हे पप्पाला काय? घेऊन ते पैसे मारायला लावतो. चालेल चालेल. काय रे गरम लागते का नाही ना? नाही हो, अरे थंडी. वा छान बघ बर. आता हीच मिरची जर आपण जर गिरणीत दळली असेल किती गरम लागली असेल. वापा हे झाकण उघडं ठेवा किती प्रकार घडले असते ना माऊली. त्याच्यात- चालेल शीतल हा मस्त म्हणजे विषय हे गावरान पद्धतीने मिरची दळून मिळते माहिती का.